नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आर-टी-एम-एन-ओ पोर्टलवर ॲफिलिएशन प्रोसेसचा अर्ज आपण कशा पद्धतीने भरणार आहोत याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण आपलं पोर्टल लॉग इन करून घेऊयात आणि या ठिकाणी डॅशबोर्डवर आपल्याला अशा पद्धतीचे ऑप्शन दिसतील. व्हिडिओ चालू करण्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करतो. हा व्हिडिओ कमीत कमी अर्धा ते पाऊण तासाचा होईल. त्यामुळे आपण पूर्ण व्हिडिओ बघू, कारण ॲप्लिकेशन करताना जर आपण चुकीचा डेटा भरत असू तर याचा परिणाम आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक बघू आणि प्रत्येक फील्ड आपण काळजीपूर्वकच भरणार आहोत. त्यासाठी मी सर्वात अगोदर ॲफिलिएशन गो टू ॲफिलिएशन या टॅबवर क्लिक करतो किंवा मी या ठिकाणावरून देखील ॲफिलिएशन सिलेक्ट करू शकतो. जेव्हा मी ॲफिलिएशन या टॅबवर क्लिक करतो तर मी ॲफिलिएशन सेक्शनला या ठिकाणी येतो. त्यामध्ये मला अकॅडमिक ऑडिटचा अर्ज करायचा आहे, त्यामुळे मी अकॅडमिक ऑडिटवर क्लिक करेल. या ठिकाणी आपल्यासमोर दोन ऑप्शन दिसतात. एक म्हणजे व्ह्यू ऑडिट प्रपोजल आणि दुसरं म्हणजे न्यू ॲप्लिकेशन. जर आपण न्यू ॲप्लिकेशन करत असू तर न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करणार आहोत आणि आपल्याला या अगोदर आपण किती प्रपोजल केलेत त्याचा जर रेकॉर्ड बघायचा असेल तर या ठिकाणी व्ह्यू रिपोर्ट्सवर आपण क्लिक करू शकतो. यावर्षीच आपण हे पोर्टल चालू करतोय 2026 मध्ये, तर त्यामुळे आपण न्यू ॲप्लिकेशनवरच डायरेक्टली क्लिक करणार आहोत. सो मी या ठिकाणी न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करतो. जेव्हा मी न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करेल तेव्हा आपण या ठिकाणी बघू शकता की माझ्या समोर खूप सारे फेज दिसत आहे. उदाहरणार्थ फेज 1, फेज 2 अशा फेज 5 पर्यंत, आणि त्यानंतर त्यामध्ये सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, म्हणजे प्रत्येक फेजमध्ये त्याचे इंडिव्हिज्युअल सेक्शन आहेत. म्हणजे या ठिकाणी सगळ्यांनी महत्वाची गोष्ट आणि समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्याला प्रत्येक फेज कंप्लीट करायची आणि त्यासोबतच प्रत्येक सेक्शन सुद्धा कंप्लीट करायचंय. आता बहुतांश वेळेस आपण बघू शकतो की आपण गडबडीमध्ये फेज 1 कंप्लीट करतो, बाकी त्यातले सेक्शन कंप्लीट करत नाही आणि डायरेक्टली फेज 3 ला पण जाऊ शकतो. परंतु असं न करता आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. जर आपण फेज 1 वरनं डायरेक्टली फेज 3 ला जर गेलो, सिस्टम आपल्याला अलो करेल, परंतु याचा परिणाम आपलं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं. सो आपण त्या गोष्टीची काळजी घेणार आहोत. त्यासाठी सर्वात अगोदर मी फेज 1 वर क्लिक करतो. आता फेज 1 वर मी जेव्हा क्लिक करेल तेव्हा आपण या ठिकाणी बघू शकतो तर मला फेज 1 मध्ये 3 सेक्शन कंप्लीट करणं गरजेचं आहे. सेक्शन ए, सेक्शन बी आणि सेक्शन सी. त्यामधलं मी सेक्शन ए कंप्लीट करतोय. आता तुम्ही बघू शकता हे पॉइंटर देखील मला प्रॉपरली नॅव्हिगेट करतंय. या ठिकाणी जो कलर आहे त्यानुसार मी समजू शकतो की मी सध्याला फेज 1 मधल्या सेक्शन ए मध्ये आहे. सो या ठिकाणी मी फेज 1 मधलं सेक्शन ए या ठिकाणी कंप्लीट करण्यासाठी मूव्ह करतो. आपण जर बघितलं तर या ठिकाणी रेफरन्स नंबर आणि कॉलेजचे डिटेल हे ऑटोमॅटिकलीच त्या ठिकाणी जनरेट होते. हा डेटा आपण ऑलरेडी भरलाय, त्यामुळे कॉलेजचं नाव डिरेक्टली येणार आहे. त्यानंतर आपल्याला बाकीची डिटेल भरून घेणं गरजेचं आहे. यामध्ये जर बघितलं तर मी डमी डेटा भरलेला आहे, कारण माझ्याकडे डमी डेटा भरण्याचा ऍक्सेस आहे आणि हे टेस्टिंग मोडमध्ये मी तुम्हाला दाखवतोय. कृपया कुणीही डमी डेटा भरून स्वतःच्या कॉलेजसाठी ही चुकीचं काम करणार नाही अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कॉलेजचं नेम हे डिफॉल्ट त्या ठिकाणी फेच होऊन येईल. नाही आलं तर आपण जसंच्या तसं जसं या ठिकाणी आहे ते कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करणार आहोत. त्यानंतर कॉलेजचा प्रॉपर मी ॲड्रेस भरेल, डिस्ट्रिक्ट, तालुका, पिनकोड, सर्व काही गोष्टी मी या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरून घेणार आहे. त्यामध्ये फोन नंबर असेल, मोबाईल नंबर, ईमेल आणि वेबसाईट. आता बऱ्याचशा कॉलेजच्या वेबसाईट नसतील तर अशा केसमध्ये तुम्ही आर-टी-एम-एन-ओ म्हणजे विद्यापीठासोबत कन्सर्न करून त्यांच्याशी बोलून घ्या की वेबसाईट नाही. तर मग अशा केसमध्ये आपण काय करू शकतो, किंवा या अगोदर तुम्ही ॲफिलिएशन प्रोसेस केलेली तेव्हा जे गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी यूज करत असाल ती गोष्ट तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता आणि वेबसाईट त्या ठिकाणी एंटर करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या संस्थेचं म्हणजे सोसायटीची इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरायची. संस्थेचं नाव, तिचा ॲड्रेस, पिनकोड वगैरे गोष्टी, ती केव्हा इस्टॅब्लिश झाली, तिचा ईमेल, संस्थेची जर वेबसाईट असेल तर ती वेबसाईट, आणि नंबर ऑफ कॉलेजेस रन बाय दी संस्था, म्हणजे त्या संस्थेने किती कॉलेज रन करते ती त्याबद्दलची डिटेल या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायची आहे. आता या ठिकाणी पुढच्या सेक्शनकडे जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपण या ठिकाणी बघू शकतो की अवेलेबिलिटी ऑफ स्टॅच्युटरी कमिटीज म्हणजे काय, की आपल्या कॉलेजमध्ये कुठल्या कुठल्या कमिटी अवेलेबल आहेत त्या मला या ठिकाणी चेक करायच्या आहेत. उदाहरणार्थ माझ्या कॉलेजमध्ये कॉलेज डेव्हलपमेंटची कमिटी असेल तर मी या ठिकाणी चेक करेल, आणि माझ्याकडे अँटी रॅगिंगची कमिटी, त्यामुळे या ठिकाणी मी अँटी रॅगिंगच्या कमिटीवर चेक करतोय. जर समजा माझ्याकडे इतर कुठलीही कमिटी नसेल किंवा कुठलीच कमिटी नसेल तर त्या केसमध्ये मी कुठेच चेक करणार नाही आणि हा डेटा असाच राहू देईल.
विनाकारण आपण कुठल्याही टॅबवर क्लिक करणार नाही किंवा चेक पण करणार नाही. त्यानंतर मेंबर हु इंटरॅक्टेड विथ कमिटी, म्हणजे कमिटी सोबत कोण इंटरॅक्ट करेल याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी मला भरायची आहे. तर त्यामध्ये मला सर्वात अगोदर प्रिन्सिपलचं या ठिकाणी नाव टाकायचंय. काही रिमार्क टाकायचा असेल तर रिमार्क टाकेल. मी पुन्हा एकदा सांगतो, मी या ठिकाणी पूर्ण डमी डेटा भरलाय आणि माझ्याकडे स्पेशल ऍक्सेस असल्यामुळे मी डमी डेटा भरू शकतो. तुमच्या केसमध्ये तुम्ही हा डमी डेटा भरणार नाहीत आणि जो पण डेटा भरणार आहात तो प्रॉपरच भरणार आहात याची काळजी घेऊयात. त्यानंतर बाकीचं आपण या ठिकाणी बघितलं तर IQAR मेंबर असतील, स्टुडंट काउन्सिल, जे पण कमिटी सोबत इंटरॅक्ट करणारे पर्सन आहेत त्यांची प्रॉपर डिटेल या ठिकाणी आपण भरून घेणार आहोत. आणि एक गोष्ट, आपण जेव्हा ॲप्लिकेशनसाठी ही डिटेल भरतोय तर जे पण आपलं प्रपोजल किंवा मग आपण त्याला ॲप्लिकेशन फॉर्म म्हणतो जो युनिव्हर्सिटीच्या एंडला जाणार आहे, तुम्ही जी डिटेल या ठिकाणाहून भरता ती डिटेल ॲज इट इज समोर जाते. जर तुमच्याकडे डिटेल नसेल तर विनाकारण त्या फील्डमध्ये काही पण टाकून ठेवण्याची आवश्यकता नाही, तुम्ही ब्लँक सोडू शकता. परंतु विनाकारण चुकीचा डेटा भरून किंवा विदाऊट कोणाला न विचारता जर तुम्ही डेटा भरत असाल तर तो डिरेक्टली ॲप्लिकेशन फॉर्मवर दिसतो आणि त्या केसमध्ये युनिव्हर्सिटी ते ॲप्लिकेशन रिजेक्ट करू शकते वगैरे गोष्टी तुमच्यासोबत होऊ शकतात. तर त्यानंतर आपण बघितलं तर पुढच्या टॅबमध्ये आपल्याला प्रिन्सिपल इन्फॉर्मेशन भरायची आहे. त्यामध्ये नेम ऑफ प्रिन्सिपल, टाइप्स ऑफ प्रिन्सिपल, रेग्युलर आहे की ऑफिशिएटिंग आहे. बऱ्याच केसमध्ये रेग्युलर प्रिन्सिपल अवेलेबल नसतात, तर त्या केसमध्ये आपण ऑफिशिएटिंग प्रिन्सिपल, त्या आपली जी प्रोसेस आहे CHB आणि ऑफिशिएटिंगची, जिचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, तर त्यानुसार आपण त्या ठिकाणी प्रिन्सिपल अरेंज करत राहतो आणि त्याची डिटेल या ठिकाणी आपण प्रॉपरली भरणार आहोत. पण रेग्युलर प्रिन्सिपल जर असेल तर आपण रेग्युलर प्रिन्सिपलचीच त्या ठिकाणी माहिती भरणार आहोत. त्यानंतर प्रिन्सिपलचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस वगैरे गोष्टी, त्याच्यानंतर प्रिन्सिपलचं जे अप्रुव्हल लेटर होतं तर त्याचा जो नंबर आहे तर तो या ठिकाणी आपण इंटर करणार आहोत. अप्रुव्हल लेटरची जी डेट असेल ती या ठिकाणी टाकणार आहोत. आणि त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट बद्दलची डिटेल, इन्स्टिट्यूटचा टाईप कुठला आहे आपला, बॉईज ओनली की को एज्युकेशनल, गर्ल्स ओनली वगैरे जे पण काही असेल ते या ठिकाणी इंटर करणार. आणि आपली लोकेशन अर्बन, रुरल की सेमी अर्बन या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घेणार. त्यानंतर पुढच्या डिटेलकडे जेव्हा मी जातो तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ही डिटेल भरताना मला थोडं काळजीपूर्वक असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ माझ्याकडे नॅक जर असेल तरच मी या ठिकाणी चेक करेल आणि त्या ठिकाणी कुठल्या इयरसाठी नॅक होता तो इयर सिलेक्ट करेल आणि तिचावाला ग्रेड कुठला होता तो ग्रेड मी या ठिकाणी सिलेक्ट करणार. यदा कदाचित माझ्याकडे नॅक नसेल तर त्या केसमध्ये मी इयर पण टाकणार नाही आणि कुठलाही ग्रेड पण या ठिकाणी एंटर करणार नाही, याची मी काळजी घेणार आहे. किंवा त्याचबरोबर NBA जर असेल, NIRF जर असेल तर ह्या सगळ्या डिटेल तुम्ही जसा तुमच्याकडे डेटा अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी भरणार आहात, याची काळजी घेऊया. त्यानंतर प्रोग्राम रन बाय कॉलेज, त्यामध्ये पण या ठिकाणी चेकबॉक्स आहेत. उदाहरणार्थ हा चेकबॉक्स तुम्ही जर चेक करताय की नंबर ऑफ सेल्फ फायनान्स प्रोग्राम इफ एनी म्हणजे काय की जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी चेक करणार आणि किती आहे त्याचा काउंट या ठिकाणी एंटर करणार आहात. सेम प्रोसेस बाकीच्या 4 साठी आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी जर बघितलं तर वेदर इन्स्टिट्यूट इज रजिस्टर्ड फॉर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असेल तर या ठिकाणी त्याच्या रिलेटेड जी पण इन्फॉर्मेशन ती इथे विचारल्या जाते तर ती स्पेसिफाय करणं तुम्हाला गरजेचं असतं. या ठिकाणी आता जर तुम्ही पुढे जर गेलात तर नंबर ऑफ स्टुडंट रजिस्टर फॉर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट त्याचा काउंट या ठिकाणी टाकणार आहे. वेदर कॉलेजेस ऑटोनॉमस जर असेल तर या ठिकाणी तुम्ही चेक करणार आहात. आता जेव्हा मी ही पूर्ण डिटेल भरतो तर हा झाला आपला फेज 1चं सेक्शन ए. तर मग मला हे फेज 1चं सेक्शन ए सेव्ह करण्यासाठी मी या ठिकाणी सबमिट अँड नेक्स्ट या बटनवर या ठिकाणी क्लिक करणार आहे. जसं मी या ठिकाणी सबमिट अँड नेक्स्ट वर केलं तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली, इथं ग्रीन झालेलं आपल्याला दिसून येत आहे. तर मी आता सध्याला सेक्शन बी मध्ये गेलो, कारण ब्ल्यू कलरचा जो पॉइंटर आहे माझा तर तो फेज 1 वर आणि सेक्शन बी वर, याचा अर्थ फेज 1चं माझं सेक्शन बी या ठिकाणी रनिंग आहे आणि त्याची डिटेल मला भरणं आवश्यक आहे. जर मला वाटत असेल माझ्याकडून काही चूक झाली तर मी पुन्हा सेक्शन ए वर जाऊ शकतो, परंतु मी सेक्शन सी वर जाऊ नाही शकणार, कारण त्यासाठी मला सेक्शन बी ची इन्फॉर्मेशन भरणं गरजेचं असतं. तर त्या केसमध्ये मी या ठिकाणी सेक्शन बी वर आलोय आणि तुम्ही जर बघाल तर लिस्ट ऑफ अकॅडमिक डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन मला या ठिकाणी भरणं गरजेचं आहे.
आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेस अशा पण काही गोष्टी निदर्शनात येऊन जातात, की जर तुमच्याकडे ह्युमॅनिटी डिपार्टमेंट असेल तर नंबर ऑफ डिपार्टमेंट आणि त्याच्या आतमधले जे पण काही डिटेल तुम्हाला याच्या अगोदर पण तुम्ही भरत होता, त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. कॉमा सेपरेटेड तुम्ही भरू शकता. जास्तीची माहिती असेल तर त्या ठिकाणी कॉमा सेपरेटेड टाकून. आता मी या ठिकाणी पुन्हा सांगतो, मी डमीज डेटा वापरतोय, तुम्ही डमी डेटा वापरणार नाही आहात. त्यानंतर या ठिकाणी मी यूजी असेल तर यूजी सिलेक्ट करेल, पीजी असेल किंवा रिसर्च असेल, व्हॉट एव्हर जे पण असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करेल आणि सेव्ह अकॅडमिक डिपार्टमेंटवर क्लिक करेल. याचा अर्थ काय झाला, की माझी फेज 1 ची सेक्शन मी पूर्ण भरलेली नाही. त्यामध्ये मी फक्त लिस्ट ऑफ अकॅडमिक डिपार्टमेंट ह्या सेक्शन मधला एक ब्रांचची डिटेल या ठिकाणी भरली. म्हणजे या ठिकाणी जर माझ्या समोर 7 ते 8 ब्रांच असतील तर प्रत्येक ब्रांचची ज्या पण ब्रांच माझ्याकडे अवेलेबल असतील त्यांची माहिती भरणं गरजेचं आहे. सपोज सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही ब्रांच माझ्याकडे अवेलेबल नसेल तर त्या केसमध्ये मी इथं कुठलीही माहिती भरणार नाही, तिला ब्लँक सोडून देईल. ही गोष्ट आपण लक्षपूर्वक करूया. त्यानंतर जर यदा कदाचित मला वाटलं की लिस्ट ऑफ अकॅडमिक डिपार्टमेंटमध्ये मी चुकीची माहिती भरली तर त्या केसमध्ये आपण व्ह्यू एक्झिस्टिंग रेकॉर्ड या ठिकाणी आपण बटन बघू शकतो, यावर क्लिक कराल आणि या ठिकाणाहून क्लिअर करू शकता. जसं तुम्ही क्लिअर कराल, तुम्ही बघता की या ठिकाणी मी कॉमर्स अँड मॅनेजमेंटला क्लिअर केलं तर याची माहिती मी पुन्हा या ठिकाणी भरू शकतो. अशा पद्धतीने मी पूर्ण माहिती भरेल आणि सेव्ह अकॅडमिक डिपार्टमेंटवर क्लिक करेल. त्यानंतर मला पुढची डिटेल भरायची. त्यामध्ये तुम्ही बघू शकता डिटेल ऑफ प्रोग्राम ऑफर्ड बाय द कॉलेज. तर या ठिकाणी पूर्ण डेटा तुम्हाला भरणं गरजेचं आहे. या ठिकाणी फॅकल्टी नेम आहे, कोर्स आहे, कोर्सचा टाईप आहे, ड्युरेशन. आता ड्युरेशन मी या ठिकाणी अंदाजे सगळ्या काही गोष्टी भरतोय, तर तुम्ही पण व्यवस्थितरित्या या ठिकाणी माहिती भरून घ्याल अशी अपेक्षा करतो. मी या ठिकाणी तुम्ही बघाल तर पूर्ण डमी डेटाच भरतोय. अशा पद्धतीने मी प्रॉपर या ठिकाणी डेटा भरून घेणार आहोत. नंबर ऑफ स्टुडंट ऍडमिटेड, किती स्टुडंट ऍडमिट झाले, बाकीच्या सर्व काही गोष्टी, या गोष्टी आपण वैयक्तिकरित्या देखील समजू शकतो की कुठला मीडियम आहे. जसं हेडर दिसतं त्यानुसार मी या ठिकाणी प्रॉपर माहिती भरणार आहे. जर माझ्याकडे माहिती अवेलेबल नसेल तर मी कुठलीही चुकीची माहिती या ठिकाणी भरणार नाही, याची पण काळजी घेणार आहोत. तर डिटेल ऑफ प्रोग्राम ऑफर्ड बाय कॉलेज, याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भरणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो, यामध्ये पूर्ण माहिती भरणं तुम्हाला गरजेचं आहे. तर या ठिकाणी मी पूर्ण माहिती पुन्हा एकदा भरून घेतो, जेणेकरून तुम्ही पण या ठिकाणी ती माहिती भरून घ्याल. ही माहिती भरण्यासाठी आपल्याला वेळ लागू शकतो, परंतु आपण या ठिकाणी गडबड न करता व्यवस्थितरित्या माहिती भरून घेणार आहोत. पूर्ण ऍप्लिकेशन भरण्यासाठी मे बी तुम्हाला 1-1.5 तासाचा वेळ द्यावा लागेल, कारण पूर्ण डिटेल भरणं खूप मेंडेटरी आहे, महत्वाचं आहे आणि डिटेल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी मी पूर्ण माहिती या ठिकाणी भरून घेतली आणि सेव्ह अकॅडमिक डिपार्टमेंटवर क्लिक केलंय. मी या ठिकाणी सेव्ह अकॅडमिक डिपार्टमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी पूर्ण माहिती माझी सेव्ह झालेली आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं तुम्ही तर फर्निश द नंबर ऑफ स्टुडंट ऍडमिटेड फॉर द कॉलेज ड्युरिंग द लास्ट 5 अकॅडमिक इयर, म्हणजे लास्ट 5 जेवढे अकॅडमिक इयर तुमचे होते तर त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भरणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी मी लेटेस्ट वाला किंवा माझ्या हिशोबाने जसं पाहिजे तशी मी डिटेल भरू शकतो. तर मी 2026-27 ची डिटेल भरतोय. त्यानंतर मी प्रोग्राम सिलेक्ट केला आहे, अंडर ग्रॅज्युएट. त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट केली, त्याच्यामध्ये मेल कॅन्डिडेट किती, फिमेल कॅन्डिडेट किती, मी या ठिकाणी प्रॉपर माहिती भरणार आहेत. बरोबर. या ठिकाणी आता परत 2026-27 मध्येच अंडर ग्रॅज्युएट मध्येच आता मी अगोदर टाकली ओपनची माहिती, त्यानंतर मी टाकणार ओबीसी माहिती. मी पुन्हा सांगतो, हा फॉर्म खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजेच 2026-27 साठी तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट साठी जितक्या पण कॅटेगरी तितकं सगळं ऍड रो करून पूर्ण भरून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर परत पोस्ट ग्रॅज्युएट साठी जर असेल तर या ठिकाणी पूर्ण कॅटेगरीसाठी पूर्ण माहिती मेल फिमेलची तुम्ही या ठिकाणी भरून घेणार आहात आणि या ठिकाणी सेव्ह बटनवर क्लिक करणार आहात. जशी मी या ठिकाणी पूर्ण माहिती भरतो तर तुम्ही बघू शकता, तर मी या ठिकाणी पूर्ण माहिती बघू शकतो की उदाहरणार्थ 2025-26 मध्ये ओपन कॅटेगरी यूजी मध्ये 23 मेल आणि 23 फिमेल, तर असा मी या ठिकाणी डेटा भरलेला आहे. जर मला वाटलं हा डेटा चुकलाय तर त्या केसमध्ये मी या ठिकाणावरून डिलीट देखील करू शकतो. आता हा डेटा मला चुकीचा वाटला तर मी या ठिकाणी डिलीट केला, तर आपण बघू शकतो त्या ठिकाणावरून तो डेटा प्रॉपरली डिलीट झालेला असेल.
बरोबर, हा डेटा त्या ठिकाणी डिलीट झाला. म्हणजे आपण मागच्या 5 वर्षाची डिटेल प्रॉपरली भरून घेणार आहोत. आता मी पुन्हा एकदा एक गोष्ट क्लिअर करतो, की जेव्हा आपण लिस्ट ऑफ अकॅडमिक डिपार्टमेंटमध्ये जातो, त्याचा भरलेला डेटा पाहायचा असेल तर व्ह्यू एक्झिस्टिंग रेकॉर्डमध्ये जेव्हा जाऊ, तेव्हा इथं त्याचा डेटा दिसतोय तुम्हाला, बरोबर. त्यानंतर तुम्ही जो इथं प्रोग्राम ऑफर्ड बाय कॉलेजमध्ये जी डिटेल भरली ती जागेवरच तुम्हाला दिसून जाते. परंतु या ठिकाणी फर्निश नंबर ऑफ स्टुडंट ऍडमिटेड लास्ट 5 इयरची जी डिटेल तुम्ही भरताय ती तुम्हाला जर बघायची असेल ती इथं न दिसता तिथं व्ह्यू एक्झिस्टिंग रेकॉर्ड्स वर तुम्ही जर बघाल त्या ठिकाणी प्रॉपरली पूर्ण डिटेल दिसून जाते. त्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊ तर त्यामध्ये आपण स्टुडंट एनरोल इन कॉलेज ड्युरिंग दी करंट अकॅडमिक इयर, म्हणजे किती स्टुडंट तुम्ही एनरोल केलेले स्टुडंट फॉर दी सेम स्टेट वेअर कॉलेज इज लोकेटेड, म्हणजे सेम स्टेटचे युजी साठी किती आहे, पीजी साठी किती, एमफिल साठी, त्याच्यानंतर पीएचडी साठी किती आहेत असेल तर आपण या ठिकाणी तो काउंट टाकणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं स्टुडंट फ्रॉम अदर स्टेट ऑफ इंडिया, दुसऱ्या स्टेट मधून जर कोणी स्टुडंट असतील तर या ठिकाणी आपण टाकणार आहे, अदरवाईज आपण त्या ठिकाणी 0 टाकू शकतो. या केसमध्ये आपण 0 टाकू शकतो आणि या ठिकाणी सेव्ह एनरोलमेंट डेटा या पर्यायावर आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर मला पुढची डिटेल भरायची ती म्हणजे टीचरची इन्फॉर्मेशन. टीचरची इन्फॉर्मेशन भरताना आपण जरा काळजीपूर्वक या ठिकाणी भरणार आहोत. सर्वात महत्वाची गोष्ट, जर आपण 100% स्क्रीन झूम करून बघणार असाल तर ही गोष्ट आपण टाळू शकतो, कारण झूम आउट करूनच आपण स्क्रीन बघू. स्क्रीनवर इतके सारे ऑप्शन्स आहेत, कारण तो डेव्हलपरला सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न पडला असेल की इतके ऑप्शन आपण कसे दाखवणार. त्यामुळे आपण डेव्हलपरला सुद्धा थोडंसं मदत करू आणि झूम न ठेवता थोडंसं झूम आउट करू. झूम आउट करण्यासाठी कंट्रोल दाबून आपण माऊसचं व्हील स्क्रोल करू शकतो. झूम आउट स्क्रीन त्या ठिकाणी होणार आहे. आता टीचर इन्फॉर्मेशन मध्ये मला जितके पण टीचर माझ्या कॉलेजमध्ये किंवा डेटाबेसला ऍड आहेत त्यांची पूर्ण डिटेल या ठिकाणी दिसून जाते. जे एक्झिस्टिंग टीचर तुमच्याकडे आहेत त्यांची प्रॉपर डिटेल तुम्हाला दिसून जाईल. त्यामध्ये तुम्हाला आता ह्या अक्षय नावाचा एक टीचर आहे तर त्याची डिटेल जर बघितलं स्टेटस नॉट फिल्ड आहे आणि वरच्या जर डिटेल फिल्ड, याचा अर्थ मी याची डिटेल भरली परंतु याची नाही भरली. तर मग याची डिटेल भरण्यासाठी मी या ठिकाणी व्ह्यू बटनवर क्लिक करेल, मला त्याचं नाव दिसेल, त्याचं जेंडर सिलेक्ट करणं आहे, प्रोफेसर आहे, त्याचं डेजिग्नेशन ऑटोमॅटिकच येऊन जाईल, त्याचा सब्जेक्ट पण ऑटोमॅटिक येईल. नन आलाय कारण मी डमी डेटा भरलेला आहे अगोदर पण, म्हणजे मी जेव्हापासून व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हापासून मी पोर्टलवर डमीज डेटा भरलेला आहे. मी डेव्हलपमेंट टीमकडून स्पेशल ऍक्सेस घेतल्यामुळे मी हा डमी डेटा भरू शकतो. तुमच्या केसमध्ये तुम्ही भरणार नाही आहात. त्यानंतर मी टीचरची या ठिकाणी बघितलं तर पूर्ण इन्फॉर्मेशन, त्याची कॅटेगरी व्हॉटेवर जे पण काही असेल ते सगळं काही भरून घेईल आणि ही डेट आणि या ठिकाणी सेव्ह बटनवर क्लिक करेल. जसं सेव्ह बटनवर क्लिक केलं तुम्ही बघू शकता की या टीचरची इन्फॉर्मेशन आली, त्याचा रिमार्क पण या ठिकाणी फील्ड म्हणून आलेला आहे. आणि त्यानंतर जर मला प्रोसेस अँड नेक्स्ट, आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट, हा जो डेटा आहे हा पूर्ण भरणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. आता मी या ठिकाणी जितका डेटा भरलाय तर त्यानंतर मी प्रोसेस अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करतो. आता तुम्ही बघू शकता की माझं सेक्शन बी सुद्धा या ठिकाणी मी कंप्लीट केलेलं आहे. आता मी चाललोय सेक्शन सी कडे. सेक्शन सी मध्ये रिसर्च इन्फॉर्मेशन बद्दल मला माहिती भरणं गरजेचं आहे. नंबर ऑफ एमफिल फॅकल्टी मेंबर्स किती आहेत त्याचा काउंट डिरेक्टली तुम्ही या ठिकाणी टाकणार. त्यानंतर नंबर ऑफ पीएचडी फॅकल्टी मेंबर, ज्या पद्धतीने आपल्याला हेड दिसत आहे त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी माहिती भरणार आहोत. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती द्यायची आहे की आपली जी लँड बिल्डिंग आहे कॉलेजची, इन्स्टिट्यूटची, ही कोणाची ओन आहे, रेंटेड आहे वगैरे गोष्टी. त्यानुसार आपल्याला काही ठिकाणी ड्रॉपडाऊन पण दिलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला इनपुट फील्ड आहे. तर त्यानुसार जी पण आपली ऍक्च्युअल स्थिती आहे कॉलेजची सध्याला त्यानुसार आपण या ठिकाणी प्रॉपर माहिती भरणार आहोत. त्यानंतर आपल्याला माहितीच आहे की कमिटी व्हेरिफिकेशनसाठी येते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, बरेचसे त्यानंतर लेंदी प्रोसेस आहे. त्यामुळे आपण जी पण डिटेल भरणार ती प्रॉपरच भरणार आहोत. त्यानंतर लॅबोरेटरीची इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. किती लॅबोरेटरी माझ्याकडे आहेत, त्यानंतर नंबर ऑफ लॅबोरेटरी किती अवेलेबल आहे, म्हणजे या ठिकाणी किती रिक्वायर्ड आहेत आणि किती अवेलेबल आहे याचा पण मी या ठिकाणी काउंट भरून घेणार आहे. त्यानंतर लायब्ररी इन्फॉर्मेशन मध्ये मला प्रॉपर डिटेल भरणं गरजेचं आहे. लायब्ररी ऑटोमेशन जर असेल तर या ठिकाणी मी क्लिक करू शकतो. त्यानंतर आपण बघू शकता की इथं पूर्ण आपल्याला इनपुट फील्डनुसारच डेटा भरायचा आहे. त्यामुळे मला जर नाही वाटत की इथं कुठलं कन्फ्युजन आपल्या समोर येईलच, कारण सरळ मध्ये आपण बघू शकता वर हेड दिलंय आणि त्या हेडनुसार आपल्याला खाली एक इनपुट फील्ड दिसते, त्यानुसारच आपण या ठिकाणी प्रॉपर डेटा भरून घेणार. सध्याला मी हा डेटा डमी भरलाय आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर मी या ठिकाणी क्लिक करतोय.
आता मी जसं या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट बटनवर क्लिक केलं तेव्हा मी रिडायरेक्ट झालो फेज 2 मध्ये. आता फेज 2 मध्ये जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी कुठलंच सेक्शन आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ काय की फेज 2 मध्ये मला फक्त डॉक्युमेंट अपलोड करायचे, त्यानंतर मी डिरेक्टली फेज 3 कडे रिडायरेक्ट होणार आहे. फेज 1 मध्ये जर बघितलं तर मला 3 सेक्शन होते, परंतु फेज 2 मध्ये असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी दिसणार नाही. आता या ठिकाणी तुम्हाला जितके पण डॉक्युमेंटची लिस्ट दिसते तर ती पूर्ण लिस्ट मेंडेटरी आहे. आता या ठिकाणी मी लोकल पोर्टलवर आहे त्यामुळे या ठिकाणी काउंट कमी जास्त असू शकतो, पण हा काउंट तुमच्या केसमध्ये जास्त प्रमाणामध्ये पण असू शकतो. सो तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक डॉक्युमेंट अपलोड करायचं. ते अपलोड कसं करायचं ते मी या ठिकाणी सांगतो. आता ऑलरेडी मी काही डॉक्युमेंट अपलोड केले आणि काही डॉक्युमेंट अपलोड करण्याचे बाकी आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्ही बघाल तर माझं वर्कशॉप आणि हे बाकी हे जे डॉक्युमेंट आहे पर्टिक्युलर ते अपलोड करण्याचं बाकी. सो मी या ठिकाणी डॉक्युमेंट सिलेक्ट करतो. तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी डॉक्युमेंट सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही बघता की डॉक्युमेंट माझं अपलोड झालंय. बरोबर, आपलं जे डॉक्युमेंट आहे ते प्रॉपर पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे. काळजीपूर्वक आपण डॉक्युमेंट पीडीएफ फॉर्मॅटमध्येच अपलोड करणार आहोत. आता यदा कदाचित असं पण होऊ शकतं की हे जे पर्टिक्युलर डॉक्युमेंट मला प्रिव्ह्यू करायचं असेल तर मी या ठिकाणी क्लिक करून प्रिव्ह्यू करू शकतो, किंवा तुम्हाला डिलीट करायचं असेल तर तुम्ही या डिलीट बटनवर क्लिक करून डिलीट करू शकता. पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रॉपरली या ठिकाणी डॉक्युमेंट जेव्हा अपलोड कराल तर या ठिकाणी प्रोसीड अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक कराल. जेव्हा तुम्ही फेज 2 कम्प्लीट करता तेव्हा फेज 3 वर तुम्ही या ठिकाणी येत असतात. आता फेज 3 म्हणजे सगळ्यात महत्वाची प्रोसेस या ठिकाणी आपल्याला करायची आहे. त्यामध्ये आपण या ठिकाणी ऍक्च्युअल पेमेंट करणार आहोत. थोडंसं आपण लक्षपूर्वक जर बघू तर या ठिकाणी डिरेक्टली मी पे सिक्युअरली बटनवर क्लिक केलं तर पेमेंट होईल, पण फक्त मला पे सिक्युअरली बटनवर क्लिक करून पेमेंट करायचं नाही. तर मग त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर त्यासाठी मला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये मी परत एकदा जर मला पूर्ण डेटा व्हेरीफाय करायचा असेल तर फेज 1 वर जाईल, पूर्ण डेटा व्हेरीफाय करेल. फेज 2 वर जाईल, माझे कोर्सची लिस्ट बघेल की जे मला कोर्स अलॉट झालेत त्याची डिटेल मी व्यवस्थितरित्या भरली की नाही भरली. जर एखाद्या कोर्समध्ये तुम्हाला वाटत असेल की गडबड झाली, एखादा कोर्स अलॉट करण्याचा राहिलाय, तर त्या केसमध्ये तुम्ही युनिव्हर्सिटी सोबत कॉन्टॅक्ट करून तो डिटेल त्या ठिकाणी घेऊ शकता. याचा अर्थ काय होतो की तुम्ही जेव्हा या ठिकाणी पेमेंट करता ते ऍप्लिकेशन फायनल होत राहतं, आणि त्यानंतर जर तुम्ही परत तुमच्या लक्षात आलं की या ठिकाणी मी 60,000चं पेमेंट केलं आणि एखादा कोर्स ऍडिशनल टाकायचा राहिलेला होता, तर त्या केसमध्ये काय होतं की युनिव्हर्सिटी परत अलॉट करते आणि ती परत खूप लेंदी प्रोसेस तुम्हाला त्या ठिकाणी फॉलो करावी लागते. त्यापेक्षा अगोदर पेमेंट करण्याच्या अगोदरच आपण फेज 2 फेज 1 मध्ये जो डेटा भरलाय तो प्रॉपरली एकदा व्हेरीफाय करून घेऊ. जे कोर्स आपल्याला अलॉट झालेले आहेत ते कोर्सचे डिटेल सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रॉपरली व्हेरीफाय करून घेऊयात. ठीक आहे, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आता मला पेमेंट करायचंय, पण ते पेमेंट करायचं हे 60,000 रुपये कसले आले तर ते बघण्यासाठी तुम्ही बघू शकता की इथं व्ह्यू डिटेल्ड कोर्स इनव्हॉइस नावाचं एक बटन दिसतं. या ठिकाणी मी जेव्हा क्लिक करेल ना तर तेव्हा सुद्धा मला या ठिकाणी प्रॉपर माहिती कळून जाते. हा, ही आमकी माझी वाली फॅकल्टी प्रोफेशनल कोर्स आहे वगैरे गोष्टी, इथून त्याची वाली पूर्ण डिटेल माझ्या समोर येते. हा, हे 10,000 रुपये वगैरे आणि हे सगळं कॅल्क्युलेशन ऍडिशन करून मला या ठिकाणी 60,000 रुपये पे करणं गरजेचं आहे. म्हणजे अकॅडमिक ऑडिटचे 50 प्लस हे अॅन्युअल ॲफिलिएशनचे 10 असे म्हणून 60,000 मला पे करायचे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल किंवा मग तुम्हाला वाटत असेल की फी मध्ये काही मागं पुढे झालंय तर त्या केसमध्ये तुम्ही युनिव्हर्सिटीला कॉल करून त्यांच्याशी बोलून तुम्ही सगळ्या काही गोष्टी क्लिअर करू शकता. आणखी एक गोष्ट, पेमेंटचा भरणा करताना जर तुम्हाला कुठली प्रॉब्लेम जर येत असेल त्या ठिकाणी त्यांनी संपर्क क्रमांक आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि प्रॉपरली म्हणजे त्यांच्या ऑब्झर्वेशन खाली सुद्धा पेमेंट करू शकता. त्यानंतर तुम्ही जेव्हा या ठिकाणी बघू शकतो आपण की पे सिक्युअरली या बटनवर जेव्हा मी क्लिक करेल तर तेव्हा जे आपलं पोर्टल आहे पेमेंटचं तर त्या ठिकाणी तुम्ही रिडायरेक्ट होता आणि या ठिकाणी तुम्ही प्रॉपरली पेमेंट करणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी ऍक्सेप्ट करून प्रोसीड करतोय आणि या ठिकाणाहून येस म्हणतोय. तर जसं या ठिकाणी बघू शकता की मला 60,000चं पेमेंट करायचं, तुमच्या समोर भरपूर सारे त्या ठिकाणी ऑप्शन्स येतील, परंतु या ठिकाणी मी क्रेडिट कार्डचं ऑप्शन सिलेक्ट केलंय आणि मी या ठिकाणाहून पेमेंट करू शकतो. तर या ठिकाणी मी पूर्ण पेमेंटची प्रोसेस कम्प्लीट करेल आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की मी या ठिकाणी प्रॉपरली रिडायरेक्ट होईल आणि तुमच्या मेलवर सोबतच तुमचा जो रजिस्टर नंबर आहे त्या ठिकाणी एक इनव्हॉइस तुम्हाला दिसून जाईल
की तुम्ही ते पेमेंट सक्सेस केलंय म्हणून. आता या ठिकाणी जर बघितलं मी हे सगळे डमी ट्रान्झॅक्शन केले. आता तुम्ही बघितलं तर तुम्हाला जर याचा ट्रान्झॅक्शन नंबर तुमच्या समोर येतोय आणि तुम्हाला हे पर्टिक्युलर इनवाइस बघायचं असेल, तुम्ही इथं क्लिक करून सुद्धा तुमच्या पेमेंटचं स्टेटस बघू शकता की तुमचं पेमेंट बरोबर झालं की नाही झालं. आता ह्या केसमध्ये हे जे इनवाइस जनरेट झालंय हे सेव्ह करून ठेवणं खूप गरजेचं आहे. तुमच्या एंडला तुम्ही हे प्रॉपरली सेव्ह करून ठेवणार आहात. प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड तुमच्या एंडला तुम्ही जपून ठेवणार आहात. या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता की व्ह्यू डिटेल कोर्सवर जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा जी एक फाईल ओपन होते तुमच्या समोर तिला पण तुम्ही सेव्हच करून ठेवणार आहात. अशा पद्धतीने मी फेज 3 प्रॉपरली कंप्लीट करेल. जर प्रॉब्लेम येत असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करेल. त्यानंतर मी जाईल फेज 4 कडे. जेव्हा मी फेज 4 कडे जातो तर ऍक्च्युली मी या ठिकाणी पेमेंट नाही केलेलं आहे, तर या ठिकाणी मी हे पेमेंट करूनच घेतोय.